कर्जत तालुक्यात मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी धक्कादायक घटना घडली। घटस्फोटीत पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने प्रथम अपघात केला, त्यानंतर पत्नीवर गोळी झाडून हत्या केली। फरारी पतीच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी मुसक्या बांधल्या। कर्जत तालुक्यातील शिरशे ग्रामपंचायत हद्दीतील आडिवली सांगवी दरम्यान पतीने पत्नीला ठासनीच्या बंदुकीतून गोळी घातली। तालुक्यातील आवळस नेवाडीवाडी येथील राहणारा चंद्रकांत वाघमारे वय वर्ष 40 याने पत्नी धोंडीबाई चंद्रकांत वाघमारे वय वर्ष 32 हिला घटस्फोट दिला होता। घटस्फोटानंतर पत्नी धोंडीबाई ही पतीपासून दूर भाऊ महादू रघुनाथ वाघमारे खानपेवाडी येथे राहत होती। गेले 10-20 दिवस झाले तरी पत्नी घरी परत येण्याचे नाव घेत नसल्याने त्रस्त झालेल्या आरोपी पती चंद्रकांत याने पत्नीला शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष भोईर यांच्याकडे शिरसे येथे मध्यस्थी करण्याकरिता बोलवले होते। त्यानुसार पत्नी धोंडीबाई ही आपला भाऊ महादू रघुनाथ वाघमारे याच्या मोटारसायकलवरून सकाळी 9 वाजताच भोईर यांच्या निवासस्थानी आली होती। त्यावेळी तेथे पती चंद्रकांत व आणखी एक व्यक्ती सोबत होती। पतीकडून सतत मारहाण, शारीरिक मानसिक छळ होत असल्याने पत्नी धोंडीबाई नांदण्यास तयार झाली नाही। मध्यस्थी फिसकटली। पती चंद्रकांत वाघमारे हा तेथून निघून गेला व पुढे पत्नीच्या वाटेवर उभा राहिला। तेथे भावाच्या गाडीवरून आलेल्या पत्नीला अडवण्याचा प्रयत्न करून अपघात केला। नंतर पत्नीला गोळी घातली। यामुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेसंदर्भात पती चंद्रकांत वाघमारे याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात कलम 302 सह शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 325 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।